यानंतर तुम्हें याद होगा कभी हम मिले थे हे प्रसिद्ध गाणं ज्या गीतकारांनी लिहिलं आहे त्या गीतकाराचा एक छोटासा किस्सा. गुलशन मेहता नामक व्यक्ती ज्यांनी फाळणीच्या काळामध्ये खूप दुःख अनुभवलं, जवळच्यांचे मृत्यू पाहिले, अतिशय दुःख सोसलं आणि मग ते मुंबईमध्ये कल्याणजी आनंदजी यांच्या मदतीने आले. पण ह्या सगळ्या दुःखामुळे त्यांचा चेहरा असा कधीकधी भ्रमिष्ठासारखा, घाबरलेला, बावरलेला, बावळटासारखा दिसायचा. आणि त्यामुळे सिने दिग्दर्शक, निर्माते रवींद्र जैन त्यांना म्हणायचे की कहाँ है वो बावरा, बडा बावला है, असं बरेचदा म्हणायचे. आणि त्यांना म्हणायचे सुद्धा, अरे तू एवढा बावळट असून गाणी कशी काय चांगली लिहितोस रे, असंही म्हणायचे. आणि खरोखरच त्यांनी उपकारमधली किंवा अजून देशभक्तीपर गाणी एकाहून एक अशी सरस गाणी लिहिलेली आहेत. आणि ते नेहमी सगळेच लोक त्यांना रवींद्र दव्यांचं ऐकून कहाँ गया वो बावरा, बावरा ही आहे असं म्हणायचे. असं म्हणता म्हणता हळूहळू गुलशन मेहतामधलं मेहता गेलं आणि गुलशन बावरा एवढंच नाव राहिलं. आणि गुलशन बावरा या नावाने ते हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले. त्यांची अनेक गाणी छान आहेत, पण आता जे आपण गाणं ऐकणार आहोत ते थोडंसं हलकं फुलकं, विनोदी, गमतीशीर अशा सिनेमातलं रफू शक्कर या चित्रपटातलं गाणं आहे. चुकू चुकू चक चक बॉम्बे से बरोदा तक, असं हलकं फुलकं. मी फक्त आधी कल्पना का दिली की अशी गाणी लिहिणाऱ्या माणसांनी ह्याच्या आधी अतिशय अर्थपूर्ण आणि खूप छान गाणीही लिहिलेली आहेत आणि हे गमतीशीर गाणंही त्यांनीच लिहिलेलं आहे. ऐकूया नुपुरा आणि प्राची याच्याकडून आशाजी आणि उषाजी यांनी मूळ गायलेलं गाणं आपल्यासमोर त्या दोघी सादर करतात. चुपी 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 चक